डोंबिवलीमध्ये या डोंबिवली पश्चिम आणि डोंबिवलीला पूर्वेला झालेल्या या दोन घटना आहेत. दुर्दैवी अशा घटना घडलेल्या आहेत. पलीकडे आयुष कदम म्हणून 14 वर्षाचा एक मुलगा देवीच्या भंडाराला जेवायला गेलेला असताना नाल्यामध्ये पडून त्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे. खरं तर नाल्यावरचं झाकण कोणी काढला, काय काढलं, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण अशा ज्या घटना होतात हे अतिशय दुःखदायक घटना. कारण एक 14 वर्षाचा बाल भंडाऱ्यामध्ये जेवायला काय जातो, नाल्यामध्ये पडतो आणि आपल्या हातून निघून जातो. आणि मग ते कोणी ठेकेदार असतील, महापालिकेचे अधिकारी असतील, त्याची सखोल चौकशी करून अशा लोकांवर गुन्हे दाखल करून कारवाई झाली पाहिजे. त्याचप्रमाणे डोंबिवली पूर्वेमध्ये खांबारपाडा येथे सापच्या दंशाने एक 4 वर्षाची भोईर असलेली मुलगी आणि 24 वर्षाची अतिशय तिचं आता लग्नही जमलं होतं ठाकूर मुलगी यांचंही या साप चावल्याने दुर्दैवी अंत झालेला आहे. शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काय उपचार झाले, काही नाही उपचार झाले, त्याची सखोल आपण चौकशी केली पाहिजे. कारण दोन्ही मुली ही अशा दुःखदायक घटनेने जातात. अतिशय दुःखदायक घटना आहे. म्हणून सखोल चौकशी झाली पाहिजे. जे त्याच्या दोषी असतील त्याच्याकडं कारवाई केली पाहिजे. आणि कशामुळे झालं, काय झालं, काय औषधं पुरवठा झालेला आहे का नाही याचीही चौकशी केली पाहिजे. कारण अतिशय दुर्दैवी अशा या 2 दिवसात या डोंबिवलीमध्ये घडलेल्या घटना आहेत आणि त्याचा निषेध करावा तेवढा, पण त्याच्यावर काहीतरी आपण सुधारणाही झाली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.